नमस्कार मित्रांनो, सारं काही तिच्यासाठी या मालिकेच्या 5 सप्टेंबरच्या प्रोमोमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. नीरजने निशीच्या हॉस्पिटलचं नाव वाचलेलं असतं. नीरज त्या हॉस्पिटलमध्ये जातो आणि चौकशी करतो. तेव्हा त्याला कळतं की निशी प्रेग्नेंट आहे. नीरज खूप खुश होतो आणि तो धावतच घरी येतो. तो मेघनाला म्हणतो, "मॉम, गुड न्यूज आहे. अगं, घरी छोटासा पाहुणा येणार आहे." मेघना विचारते, "काय बोलतोयस तू? कोण येणार आहे?" तर नीरज म्हणतो, "मॉम, आपल्या फॅमिलीमध्ये नवीन मेंबर येणार आहे." मेघनाचे डोळे एकदम मोठेच होतात. ती विचार करते. मेघनाला वाटतं आता सगळं संपलं. निशीने त्याला हे सगळं सांगितलं की काय असं वाटायला लागतं. मेघना विचारते, "नीरज, तुला निशी भेटली होती का? तिने सांगितलं का तुला हे सगळं?" नीरज म्हणतो, "नाही मॉम, ती भेटली पण मला तिने नाही सांगितलं." मेघना विचार करायला लागते, ही निशी अशी का आहे? म्हणजे ती भेटली, प्रेग्नेंट आहे सांगितलं, पण मग माझ्याबद्दल का नाही सांगितलं? नेमकं काय चालू आहे हे सगळं निशीच्या डोक्यात? वेगळा विचार तर चालू नाहीये ना? मेघना विचार करत बसलेली असते. तिला या सगळ्याचा संशय येतो. आता नीरजला तर एक गोष्ट कळली आहे मित्रांनो, की निशी प्रेग्नेंट आहे. पण निशी सोबत असं काय झालंय की ती आपलं घर सोडून गेली? हे नीरजला कळेल का? आणि तेव्हा मग मेघनाच्या बाबतीत काय निर्णय घेईल? असेच अपडेट बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.